श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा मी माझ्या घरी असलेल्या मूर्तींचा अभिषेक कसा करते किंवा केंद्रानुसार स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे. आणि हा अभिषेक तुम्ही प्रत्येक गुरुवारीही करू शकता आणि दररोजही करू शकता, कारण की स्वामी समर्थांच्या अभिषेकाची जी तीर्थ आहे त्याला खूप असाध्य आजार त्याने बरे होतात. खूप काहीही असो तुमची समस्या या तीर्थाने बरी होते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारी अभिषेक कसा करायचा. तर इथे मी अभिषेकाची तयारी करून ठेवलेली आहे. पाणी, दूध, अष्टगंध पिवळं, लाल आणि महाराजांना दाखवण्यासाठी साखरेचं नैवेद्य, पाणी आणि फुले घेतली आहे काही. इकडे महाराजांना ताट तयार करून ठेवलं आहे. थोडीशी फुलं वगैरे टाकले. सगळ्यात अगोदर जे ताटामध्ये पूजन करून घ्यायचं हळदी कुंकू अक्षता टाकून, आणि नंतर महाराजांची मूर्ती त्यावरती ठेवायची आहे. म्हणजे आपण जिथे महाराजांना ठेवणार आहोत त्या जागेच्या अगोदर पूजा करून घ्यायची आहे. इकडे तुमचा धूप दीप चालू पाहिजे. अग्नीच्या साक्षीने सगळी जी पूजा आहे ती करायची आहे. इथे अभिषेकाच्या अगोदरही आपल्याला महाराजांचेही पूजन करून घ्यायचे आहे. महाराजांना हे मागायचं आहे आज्ञा की महाराज मला तुम्हाला स्नान घालण्याची हे परमिशन द्या. आणि त्यानंतर महाराजांना अभिषेक घालायचा आहे. आणि कधीही महाराजांच्या लगेच डोक्यावरून पाणी टाकायचं नाही. सर्वात अगोदर खाली पायांवरती खांद्यांवर पाणी टाकायचं आणि मग तुम्ही डोक्यावरती पाणी टाकू शकता. तर इथे आता महाराजांना मी पहिले स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे दुधाने अभिषेक घालते आहे. हा मी अभिषेक जो आहे प्रत्येक गुरुवारी करत असते. आणि पितळेची मूर्ती आपल्याकडे ह्यासाठी पाहिजे की आपल्याला महाराजांना अभिषेक घालता यावा म्हणून. इथे मी श्री सुक्त घेतलं 1 वेळा आणि 3 वेळा पुरुष सुक्त घेतलं होतं. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या 3 माळी घेतल्या आणि महाराजांचं नामस्मरण करत करत अभिषेक केला मी हा. तर आपल्यालाही तसंच करायचं. तुम्हाला ह्या सगळ्यातून कुठलीही सेवा नाही जमली तरी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामजप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. मीही डेली जो अभिषेक करते तोही मी असाच करते. फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक करत असते. इथे मी साखरेने फुलाने महाराजांना अभिषेक करत आहे. आणि जेव्हाही महाराजांना तुम्ही अभिषेक घालाल महाराजांचं रूप अधिकच खुलून आलेलं दिसतं. तुम्ही आता इथे पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत महाराज. आणि मी ही जी महाराजांची प्रतिमा आणलेली आहे ना, तर ती हुबेहूब असं वाटतंय महाराज. तुम्ही त्याचं नक्षीकाम वगैरे बघा, खूप सुंदर वाटतं. मग इथे आता महाराजांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. इथे मी अगोदर सगळं जे आहे मूर्तीची स्वच्छ पाण्याने वगैरे धुवून घेतली, अभिषेक घातला आणि आता महाराजांना छान पांढऱ्या कपड्याने स्वच्छ कपड्याने पुसून घेत आहे. आणि आता इथे महाराजांचं रूप तुम्ही बघू शकता. त्यानंतर चंदन लावून घेतलेलं आहे मी. चंदन लावल्यानंतर पण चुपचाप पूजा करायची आहे महाराजांची. इथे मी छान असं महाराजांना चंदन आणि पिवळं चंदन महाराजांना खूप सुंदर दिसतं. महाराजांना आपण जिथे जिथे तिलक आहे तिथे तिथे तिलक लावायचा आहे. आणि तोच तिलक जेव्हा राहतो तेव्हा आपल्याही कपाळी तोच तिलक लावा तुम्ही, मी सांगेल. कारण की याने खूप आपली रक्षा होते. महाराजांच्या आपण जे काही वस्तू वापरतो महाराजांना तिलक वगैरे ह्या सगळ्या खूपच पवित्र होऊन जातात. तर तुम्ही तोच तिलक आपल्या माथी लावा. आणि त्यानंतर मी थोडंसं महाराजांना सजवण्यासाठी इथे लाल तिलक वगैरे असं लावते. खूप सुंदर वाटतं आणि तुम्ही पण बघू शकता किती छान वाटते. तो थोडासा ओला झाला होता माझ्याकडून त्यामुळे खाली आला, पण मग छान वाटतो आहे. खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही महाराजांचं रूपही बघा किती छान आलं आहे. आणि आता महाराजांच्या तीर्थाचे फायदे बघूया. दररोज आपण अभिषेक करतो तर ह्या तीर्थ आपण अभिषेक झाल्यानंतर घरातही शिंपडू शकतो. याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होते, वाईट बाधा दूर होते. घरामध्ये कोणाला आजारी असेल सतत तर त्याला हे तीर्थ दिल्यावरती त्याचे असाध्य आजार बरे व्हायला लागतात आणि घरात एक पवित्र वातावरण तयार होतं. फक्त एवढं आहे, महाराजांचा अभिषेक केलेलं पाणी पायाखाली येऊ देऊ नका. म्हणजे कसं पायाखाली हे तीर्थ आलं नाही पाहिजे.
आणि आता मी ही जी महाराजांची मूर्ती आहे, ज्या माझ्याकडे वटवृक्ष पादुका आहे, त्यावरच मी ही मूर्ती ठेवते. माहिती नाही मला का, पण महाराज मला त्या मूर्तीवर स्थापन झाले ना, असं वाटतं साक्षात महाराजांनी त्या पादुका घातलेल्या आहेत की काय असं वाटतं. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत पादुकावर महाराज. आणि आता प्रश्न राहिला की ही जी मोठी मूर्ती आहे, बऱ्याच जणांनी मला विचारलं, ताई त्याला अभिषेक घालू नका, केमिकल युक्त काही लावू नका, मूर्ती खराब होते वगैरे. पण असं काही नाही. माझे महाराजांना मी महिन्यातून एकदाच अभिषेक घालते, ही जी मोठी मूर्ती आहे त्याला. आणि छोटी मूर्ती जी आहे ती दररोज अभिषेक घालत असते. आणि महाराज किती गोड दिसत आहेत बघा, असं वाटतंय की हुबेहूब जणू महाराजच बसलेले आहेत की काय. आणि फक्त दररोज स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं, त्यानंतर अष्टगंध लावायचा. आणि महाराजांना प्रत्येक ठिकाणी अष्टगंध लावते. तोच अष्टगंध माझ्याही कपाळी लावते, माझ्या बाळाच्याही कपाळी लावते. अष्टगंध लावल्यानंतर जो मी पहिले लाल अष्टगंध छोट्या महाराजांना लावला होता, तोही इथेही लावते मी. आणि मग अधिकच रूप खुलून येतं, माहिती नाही का, पण किती सुंदर दिसतंय बघा ना. धूप दीप आणि इथे मग हिना अत्तर. दर गुरुवारी तुमच्याकडे मोठी मूर्ती असो किंवा छोटी, तर ह्याच पद्धतीने तुम्ही अभिषेक करा. खूप सुंदर वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यानंतर महाराजांना कपडे घालते. महाराजांना कपडे घातल्यानंतरही महाराजांचं रूप जे आहे ते अधिकच खुलून आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे कपडे मी हाताने शिवले आहे, कुठूनही घेतले नाही, काही नाही आहे मला. आणि तुम्ही बघू शकता महाराजांनी मी फुल ठेवलं मला आशीर्वादही दिला. आणि काय माहिती काय आज महाराजांना फुल नको होतं की काय माहिती, फुल भरपूर वेळेस खाली पडलं महाराजांचं. त्यानंतर इथे नैवेद्यही मी ठेवून दिलं महाराजांना. आणि दररोजच पाणी नैवेद्य महाराजांना तुम्ही ठेवत जा. महाराज आपल्या घरातील एक व्यक्ती आहे. महाराजांचे तुम्ही कोणतेही काम करण्या अगोदर महाराजांना सांगा, तुमचं ते काम सफल होईलच. तर ह्याच पद्धतीने तुम्हीही अभिषेक करा, महाराजांची कृपा मिळवा, महाराजांचे तीर्थ घ्या. व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.